चिकन शावरमाची ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही कधीच बाहेरून आणणार नाही, नेहमी घरी करून बनवणार आणि खाणार। तर चला बघूया ही रेसिपी कशी बनवली। अत्यंत सोपी आहे। तर एका पॅनमध्ये थोडं तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये लसूण टाकलाय। लगेचच आपल्याला तेल गरम होऊ द्यायचं नाहीये, तेल टाकलं की लसूण टाकायचं, लगेच चिकन टाकायचं। गरम मसाला, लाल तिखट अर्धा चमचा आणि 2 चमचे इथे फ्रेश क्रीम घेतले किंवा साय घेऊ शकता, दुधावरची साय असते ना, किंवा फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीम घ्यायचं आहे। हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये सॉल्ट टाकायचं आहे चवीनुसार आणि हे आपल्याला शिजू द्यायचं आहे। याचे पीस मी बारीक केले, त्यामुळे माझं हे 15 मिनिटात लवकर शिजतं। तर हे चांगलं शिजेपर्यंत आपण वेट करायचं आहे आणि याला आपण थंड होऊ देणार आहोत। तर याला मॅरिनेशनची गरज नाही आहे, हे आपण इन्स्टंट लगेच बनवू शकतो। वेळ असेल तर मॅरिनेट केल्यावर अजून ज्यूसी बनतं, पण नसेल तर डायरेक्ट केलं तरी चालेल। चिकन शिजलेलं आहे म्हणजे फिलिंग रेडी आहे आपली। आता आपल्याला त्याच्यासाठी कांदा जो लागणार आहे, कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये थोडं सॉल्ट, थोडासा रेड चिली पावडर आणि अर्धा लेमन ज्यूस टाकलेला आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे याचं तोपर्यंत थोडंसं पाणी जे आहे ते एकत्र मुरतं आणि त्याला पाणी सुटतं। त्याच्यानंतर इथे गव्हाचं पीठ आपलं रेग्युलर असतं ना, गव्हाचं पीठ तेच घेतलेलं आहे। तर आपण पोळ्या करतो ना, सेम त्यावेळेने पोळ्या करून घ्यायच्या आहेत। फक्त घडीची न करता सरळ सरळ लाटायचं, कारण की याच्यावर आपल्याला ही फुगू नाही द्यायची आहे, तर हलकेसे फक्त बबल्स येऊ द्यायचे आहेत। तर तेल किंवा बटर लावून छान दोन्ही बाजूने मंद आचेवर शेकून घ्यायची आहे। ही पोळी हलकीशी जाडसर राहू द्यायची, फार बारीक नाही लाटायची। आणि दोन्ही बाजूंनी छान शेकून घेतल्यानंतर आपल्या जितक्या तुम्हाला बनवायच्या तितक्या या बनवायच्या आहेत आणि त्यानंतर याला आपण मेयोनीज लावून घेणार आहोत। मेयोनीज लावल्यानंतर याच्यामध्ये आपण जे चिकन फिलिंग बनवलं आहे ते टाकायचं आहे आणि मग कांदा टाकायचा आहे, जो आपण मॅरिनेट करून ठेवला होता ना, तो कांदा आपण याच्यावर टाकणार आहोत। थोडासा चाट मसाला भुरभुरला आहे आणि याला आपण रॅप करून घेणार आहोत। इतकी सोपी रेसिपी आहे। जर फिलिंग रेडी करून ठेवलं, आपल्या बाहेरच्या ज्या पोळ्या आहेत त्या रेडी करून ठेवल्यात, तर फक्त आयत्यावेळी आपल्याला अशा रॅप करून घ्यायच्या आहेत। इतकं झटपट होणारं आहे आणि याला रॅपिंग पेपरमध्ये रॅप केलेलं आहे, कारण की फिलिंग जी आहे ती खाली पडणार नाही त्यासाठी। आणि रेडी आहे। तर कशी वाटली रेसिपी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा।